मध्ये एनर्जी मिळत आहे, त्याने आपण खूप ऊर्जामय, ताकदवान असे झालेलो आहोत. चल तर चला आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाणी अफर्मेट करून घेऊया. आपला आपण आरसा घेतलाच असेल, तो आरसा समोर ठेवा आणि जोपर्यंत आपण ध्यान करत नाही, तोपर्यंत तरी कंटिन्यू आपण आपल्या आरशात पाहायचंय. कंटिन्यू त्या आरशात पाहून स्वतःशी बोलायचंय. नाही बोलायला जमलं, कमीत कमी डोळ्यात पाहायचंय आणि आपण आपल्यावर सुरुवातीपासूनच प्रेम करायला शिकलो. आता पुढच्या स्टेजला आपण गेलो. म्हणून स्वतःशी वारंवार बोलायचं आहे. कळशी असेल, हंडा असेल, ग्लास असेल, काही असेल तर आपण पाणी घ्यायचंय आणि अफर्मेट करायचंय. ह्या पाण्याला खूप खूप धन्यवाद द्यायचे आणि हे पाणी पिऊन घ्यायचंय जेणेकरून पुढच्या 24 तासासाठी आपल्याला जी काही एनर्जी लागेल, ती एनर्जी आपल्याला या पाण्याद्वारे, जलाद्वारे मिळून जाईल. तर जरा अ, 30 वेळा, कमीत कमी 30 वेळा उजव्या बाजूने आणि 30 वेळा डाव्या बाजूने असं व्हर्टेक्स वॉटर आपल्याला करायचंय आणि आपल्याला दिवसभरासाठी जी काही कामं करायची, जी काही एनर्जी पाहिजे त्यासाठी त्या गोष्टींची अफर्मेशन आपण द्यायचे. तुम्हाला जे मनात आवडतील किंवा तुम्हाला जे हवंय ते तुम्ही बोलू शकता किंवा मी जे म्हणते तेही तुम्ही रिपीट करू शकता. चला तर खूप खूप धन्यवाद हे जलदेवता. तुझे खूप खूप धन्यवाद. हे पाणी पिल्याने माझं पोट हे आतून स्वच्छ झालेलं आहे, निरोगी झालेलं आहे. नसा-नसांमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रवाहित होत आहे. म्हणून हे जलदेवता तुमचे खूप खूप धन्यवाद. या पाण्याला खूप खूप धन्यवाद. हे अमृता तुझे खरंच खूप धन्यवाद. हे पाणी पिल्याने माझ्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि त्याने मी चांगले विचार, चांगली वाणी आणि सर्वांशी खूप चांगले व्यवहार करत आहे, वागत आहे. हे पाणी पिल्याने मी सर्वांशी खूप प्रेमाने वागत आहे. हे पाणी पिल्याने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा निरोगी, नित्यानंद आणि निरामय जीवन जगत आहे. प्रत्येक व्यक्ती हा मुक्तीच्या प्रवासाकडे वाटचाल आपापल्या परीने करू लागलेला आहे. ह्या पाणी पिल्याने माझे कांती खूप चांगली झाली आहे. माझे सेवन चक्र ऍक्टिव्ह झाले आहेत. ह्या पाण्याला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. उलटं फिरवायचंय. खूप खूप धन्यवाद. त्या अमृताला या पाणी पिल्याने माझी वाणी खूप चांगली झाली आहे. दृष्टी खूप चांगली आहे. पंचेंद्रिय खूप चांगली वर्क करत आहेत. म्हणून या पाण्याला खूप खूप धन्यवाद. माझ्या मनातील निगेटिव्ह गोष्टी त्या निघून गेल्या आहेत आणि जसं नदीचं पाणी खळखळतं आणि आज इथे आत्ता इथे तर 2 मिनिटात दुसरीकडं असं माझ्या मनातील निगेटिव्ह विचार हे पाणी काढून टाकत आहे. माझ्या मनातील विचार काढून टाकत आहे. म्हणून या अमृताला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि भोवऱ्यासहितच खूप असं सुंदर भोवरा निर्माण झालाय. आणि भोवऱ्यासहितच पाणी आपण पिऊन घ्यायचं. हे पाणी पिण्याचे खूप सारे फायदे. जर कोणी आजारी असेल, निरोगी आता काही फिजिकल एबिलिटीने प्रवास करत असेल, कोणी प्रेग्नंट असेल, तर हे पाणी पिल्याने एक खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपले दुःख,
आपले आजार, आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी किंवा आपल्या मनात येणारे वारंवार निगेटिव्ह विचार काढण्याचं काम हे पाणी आपल्या बाबतीत करत असतं. तर आपण आज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मॅडमनी अ, जी अ, मोक्षासंदर्भातली जी कविता आहे किंवा माफी मागण्यासंदर्भातली जी कविता आहे, ती आज पुन्हा एकदा आपण आपल्या मनावर रुजावी अ, म्हणून पुन्हा एकदा बोलणार आहोत, की नको पाहू अंत. देवा कारण आपण सुरुवातीला देवाची प्रार्थना करतोय. तसंच म्हणून आपण ही अ, प्रार्थना म्हणून आपण म्हणूयात, की तिचा जेव्हा एक-एक शब्द कानावर पडतो, की तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला आपल्या चुकांची, निगेटिव्हिटीची आपल्यामध्ये काही द्वंद्व असेल किंवा आपल्या मनामध्ये अ, कुणाही व्यक्तीविषयी, आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी असो, रक्ताच्या नात्याविषयी असो, शेजारी-पाजाऱ्यांविषयी असो, आपल्या मोलकरणीविषयी असो, आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अ, आपल्या सहकाऱ्यांविषयी असो, आपल्या बॉसविषयी असो, जे काही द्वंद्व असेल किंवा राग, द्वेष, मत्सर अ, काहीतरी कमीपणा असेल तो निघून जाण्यासाठी नक्की आपल्याला मार्ग मिळू शकतो. देवा कितीही कठोर शिक्षा दे ना मुक्तीची दीक्षा. नको पाहू संत, लागली आहे खंत. होरपळून टाकले आहेस जीवास, करपून टाकले आहेस मनास. तुझ्या मिलनाची लागली आहे आस, म्हणून का रे देतो सजा ही खास. भक्तीचा नाही ओळखला का रे ध्यास, कर ना रे आता दुःखाची बरसात बास. म्हणजे आपल्याला या वेगवेगळ्या नात्यांमधून, वेगवेगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून जी आपली मनं दुखावली जातात, जे दुःख आपल्याला मिळतं, आपण ते स्वतःहून कधी-कधी ओढून घेतो. ते बास कर. जे काही चुकले-माकले असेल ते मला माफ कर. शिक्षेचा हा मार्ग बंद कर. माझा असा दोष तो काय? इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ही तुझीच रे देणगी. जीवास निर्माण करताना दिलेली तू ले लेणी. करता करविता तूच आणि भोगता भोगविता तूच. माझे असे काहीच नाही. देवा तुझेच देणे. हे सर्व काही मी म्हणजे तूच आणि तू म्हणजे मीच. म्हणून जीवा श्वास होऊ दे आता हे करू. नको पाहू संत. देवा कितीही कठोर शिक्षा. देना मुक्तीची दीक्षा. जेव्हा आपण हे ओळी पुन्हा-पुन्हा वाचतो किंवा ऐकतो, तर मला तर नक्की आठवतं, की देव ही कविता माझ्या सगळ्या चुकांना माफ करण्यासाठी देवाकडं मागितलेलं मागणं आहे. आणि ते मागणं मागताना एक-एक गोष्टीची आपल्याला एक-एक ओळीमध्ये जाणीव होते आणि जे काही आपण भोगतोय किंवा अ, इतरांनाही जे काही आपल्याकडून होणाऱ्या अ, गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण हं, म्हणजे आपल्याकडून पण काही चुका होतात आणि त्या आपण आपल्या मनावर सुद्धा बिंबवत असतो. म्हणून ही कविता मला वारंवार ऐकायला, वाचायला आवडते. ह्या आपल्या नात्यासंदर्भांमध्ये आपण ही जी काही नवीन जर्नी आपण करत आहोत आपल्या विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन मार्फत, तर ह्याच्यामध्ये नवीन-नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. वारंवार आठवतं आणि बोलावसं वाटतं, की आपण एक अवेअरनेस या जगामध्ये अवेअरनेसच्या जगामध्ये जगत आहोत. मग हे युग परिवर्तनाच्या जगामध्ये आपण जगत आहोत आणि नवीन-नवीन गोष्टी जाणून घेत आहोत. त्या होणाऱ्या बदलांनुसार आपण बदल घडवून, आपल्या इच्छा, अपेक्षांमध्ये बदल घडवून आणून आपण जगत असतो. आपल्यासाठी ही खरं तर मॅडम नेहमी सांगतात, की सुवर्णयुगाची संधी आहे आणि मग ह्या सुवर्णयुगाच्या संधीमध्ये आपण त्या अ, संधीचं सोनं कसं करून घ्यायचं आणि वेगवेगळ्या गोष्टींचा बोध कसा करून घ्यायचा आणि बदल कसा घडवायचा, हे आपलं आपण ठरवायचं असतं. तर आजपर्यंत गेल्या 9 दिवसांमध्ये आपण स्वतःवर प्रेम करण्यासाठी, स्वतःला फॉरगिव्ह करण्यासाठी आपण आपण आपल्या स्वतःच्या काही
आवडी-निवडी, आपल्याशी निगडीत असलेल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गोष्टी, आपल्यातले अ, नातेसंबंध, आपले आई-वडील, आपले सासू-सासरे, आपले पती यांच्याशी एक-एक गोष्टी निगडीत आपण जसं एक-एक नातं घ्यायला लागलो, तसं प्रत्येक नाती ही एकमेकांशी अशी अ, निगडीत आहेत आणि ती खरंच खूप महत्त्वाची आहेत. ती जेव्हा आपण आजपर्यंत पाहिलं, तसंच आपल्या नात्यातलं बहीण-भाऊ देखील आपल्या अ, नात्यातले खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्यासाठी आहेत, हेही आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतर जाऊ आणि दीर हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. रोज आपण त्यांच्यासोबत जसं बहीण-भावंडांशी आपण पर्यंत जोपर्यंत आपली लग्न होत नव्हती किंवा झाली नव्हती तोपर्यंत बहीण-भावाशी आपली कशी नाती होती, हे पुन्हा एकदा आपण आवर्जून त्याला दुजोरा दिला, आठवलं, लिहून काढलं, बोललो अ, किंवा स्वतःशी आरशामध्ये येता-जाता अफर्मेट केलं, की माझी नाती कशी चांगली व्हावी, ह्याच्यासाठी मी स्वतःला कसं मोटिव्हेट केलं, की आय एम द ग्रेट. म्हणजे मी जगातील सर्वात ग्रेट पर्सन आहे. मी खूप सुंदर आहे. मी खूप माफ करणारी म्हणजे माफ माफी देणारी अ, अशी काय म्हणतात ना अ, दैवी गुण असलेली व्यक्ती आहे. तसंच मलाही कोणीतरी कोणत्या नात्याविषयी माफी मागायची असेल, तर मनोमन मग मी जे मनात आढेवेढे घालून घेतले, ते आढेवेढे काढण्यासाठी आपण आपलीच माफी की आपल्याला कसं माफ करता येईल, याकडे आपण जास्त भर दिलेला आहे, दुसऱ्याला माफ करण्यापेक्षा. दुसऱ्याला माफ करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचं गिल्ट वाटत असतं. मी कसं बोलू? मी कसं सांगू? मी कसा पुढाकार घेऊ? मीच का बोलायचं? ह्या छोट्या-छोट्या गोष्टी जेव्हा आपल्या मनात येतात, तर ते बाजूला ठेवून स्वतःला कसं माफ करायचं? तू स्वतःच्या मनात कशा गोष्टी अ, घडवून घेतल्यास आणि त्या तू कशा स्वतःला माफ करत आहेस, या गोष्टींचा आपण विचार केला. तर आजचा आपला विषय महत्त्वाचा आणि नवीन विषय, की नणंद आणि भावजय. नणंदेविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचंय आणि तिला माफ करायचंय. प्लस आपल्याला नणंदेविषयी आपण जे काही गोष्टी मनात ठेवल्यात, त्या माफ करायच्यात. नातं, नातं हे 2 अक्षरी शब्द आहे. परंतु हे नातं किती व्यक्तींशी जोडलेलं असतं, बरोबर की नाही? नातं जोडत असताना एक जस्ट अ मिनिट. नणंद आणि भाऊजाईचं नातं. नातं हा 2 अक्षरी शब्द खूप काही आपल्या नात्यांना जोडलेलं असतं. आई-वडिलांचं नातं, आई आणि मुलीचं नातं, आई आणि वडिलांचं नातं, सॉरी मुलगी मी आणि माझ्या बाबांचं नातं, मी आणि माझ्या भावाचं नातं, भावा-बहिणीचं नातं, अ, तसंच माझं आणि माझ्या पतीचं नातं, माझं आणि माझ्या जावेचं नातं, माझं आणि दिराचं नातं, तसंच माझं आणि नंदेचं नातं. नणंद-भावजई ही जशी अ, म्हणजे हे नातं जसं आहे ना, आई-वडिलांशी संबंधित, निगडीत आहे. भाऊ-भावजईंशी संबंधित आहे. म्हणजे भावजई ही सासऱ्यांची मुलगी असते. अ, भाऊजई ही आपल्या भावाची पत्नी असते आणि नणंद आई-वडिलांशी संबंधित असते. मग एकाच घरातील एकाच व्यक्तींच्या प्रेमाशी ह्या निगडीत असं हे नातं असतं नणंद-भावजई. म्हणजे आपला पती किंवा नवरा, आपला भाऊ ह्याच्याशी निगडीत हे नातं. आपल्या भावाची बायको म्हणजे भाऊजई आणि आपल्या नवऱ्याची बहीण म्हणजे नणंद. असं हे नातं घरामध्ये आपण आजपर्यंत प्रत्येकजण अ, काय म्हणतात ना, उपभोगत आलेलो आहोत. मग काही-काहींच्या घरात नणंद आहेत किंवा नाहीत. काहींना 2-2, 3-3 नणंद आहेत.
मग प्रत्येक नंदेशी आपण आपलं नातं कसं टिकवायचं किंवा कसं ते पुढे न्यायचं हे बरेच जणांना माहिती आहेच. परंतु जर एकच नणंद असेल आणि तिचं जर लग्न झालेलं नसेल आणि नवीनच लग्न झालं असेल आपलं समजा, तर सुरुवातीचे 4-5 वर्षच आपले लाड-बीड पुरवले जातात किंवा आपण नवीन असतो या नात्याशी. नंतर आपण जुनं होतो, मग मॅच्युअर्ड होतो या नात्यामध्ये. नवऱ्याची बहीण म्हणून जेव्हा आपण आपल्या नंदेशी बोलतो, लग्ना बऱ्याच काही गोष्टी घडत असतात. वहिनीने ते केलं, वहिनीने हे केलं, असं किंवा आपल्याला वाटत असतं नणंद ही आपल्या सासूचे कान भरत असते, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. असे बरेच अ, गोष्टी मी उपभोगल्या आहेत किंवा मला माहिती आहे. कारण पोलिस स्टेशनला अशी नात्यांची पण भांडणं येतात. नणंद कान भरते म्हणून सासू तशी वागते. नणंद नवऱ्याचे कान भरते, नवरा तसाच वागतो. सारखा बहिणींचा फोन. जसं आपण पती-पत्नींची नाती पाहिली, तसं नवरा वारंवार म्हणत असतो, की हिला सारखेच आईचे फोन असतात. दिवसभरातून सारखं घरात जे काही घडलंय ते आईला सांगत असते. तसं भावजईला वाटत असतं, की सासून जर काही वाद घालायला लागले किंवा काय झालं, तर आपली नणंद आपले सासूबाईंचे कान भरत असते. पण खरंच का हो, नणंद एवढी मोठी आहे का सासूपेक्षा? सासूलाही काहीतरी कळतं ना, खरंच ते नणंदेचं ऐकेल का? तिलाही तिची बुद्धी काहीतरी आहे ना. मग तिने का ऐकावं नणंदेचं? नणंद ही लहानच असते. तिला काहीच कळत नसतं. पण आपले संभ्रम असतात, की आपली भाऊजई, आपली नणंद आपल्या सासूचे कान भरत असते. तर तसं काही होत नसतं. विनाकारणच अ, नणंद आणि भावजांमध्ये भांडणं होतात. अ, आणि गैरसमजातून या बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात. नणंदेने मला तर नेहमी वाटतं, मला नणंद नाहीये. चुलत नणंद आहेत 3 आणि मावस नणंद आहेत. मला सख्खी नणंद नाही. त्याच्यामुळे नणंदेविषयी जास्त असं जवळीकता अ, रोजच्या लाईफमध्ये किंवा याच्यामध्ये मला आली नाही. पण ज्या काही माझ्या नणंदा आहेत, त्यांचं माझं खूप चांगलं नातं आहे. म्हणजे एकाच नणंदेशी जास्त चांगलं नातं आहे. बाकीचे दोन्ही मोठे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी माझा अ, रोज असं काही फिजिकली जास्त रिलेशन आलं नाही, की रोज नणंद घरी येते किंवा मी भावजई न नणंदेकडे जाते. असं काही माझं रिलेशन एकाच नणंदेविषयी होतं. बाकीच्या 2 नणंदांविषयी नव्हतं. हे माझं वैयक्तिक रिलेशन. पण माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही. कारण माझं आणि माझ्या नणंदेचं नातं खूप चांगलं आहे. हे मला आवर्जून सांगावसं वाटतं. नणंदेनी नेहमी सासू आणि अ, भावजईमधला बॅलन्स ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. जेव्हा मी पोलिस स्टेशनमध्ये किंवा मी बरीचशी उदाहरणं पोलिस स्टेशनची देते. कारण 19 वर्ष पोलीस खात्यातच नोकरी केली आणि अ, रोजच्या जीवनामध्ये जेव्हा शेजारी-पाजारी किंवा बहिणी माझ्या 2 बहिणी आहेत मला आणि सुदैवाने माझ्या दोन्ही बहिणींना सख्ख्या नणंदा नाहीत, चुलत नणंदा आहेत. मग त्यांच्याकडूनही मला नणंदांविषयी काही एवढं विशेष अ, प्रेम किंवा काय किंवा वाद वगैरे होतो, अशा काही गोष्टी कळल्या नाहीत. पण माझ्या आईला 3-3 नणंदा. म्हणजे मला 3-3 आत्या. त्याच्यामुळं नणंद आणि भावजईचं कसं नातं असतं, हे खूप जवळून मी पाहिलंय. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. नणंदा यायच्या, उन्हाळ्याच्या सुट्टीला यायच्या. मग वाळवणाचं सगळं काय म्हणतात ना, उन्हाळ्याचं वर्षभराची सगळी गोष्टी ह्या भावजईंकडून हक्काने बनवून घ्यायच्या असतात. मग नणंदा येणार आहेत म्हणून आपलं माहेर पण सुटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. हेही माझ्या आईने अनुभवलेलं आहे. ही नणंद येणार, ती नणंद येणार, तिचं झालं का ती येणार, मग गावची येणार, मग पुण्याची येणार, मग मुंबईची येणार. मग मुंबईच्या नंदेला काय पाहिजे, मग त्या पूर्वीच्या काळी शेवया बनवायचे. तुम्ही बनवल्यात की नाही हे मला माहीत नाही. बनवल्या असतीलच सगळ्यांनी. पाटावरच्या शेवया किंवा सोऱ्यावरच्या शेवया. मग तो नेहमीचा उन्हाळ्याचा प्रोग्राम हा आईसाठी ठरलेला.
कुरडया बनवायचा प्रोग्राम आईसाठी ठरलेला. मग आईने ते येण्यापूर्वी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागण्यापूर्वी गहू वगैरे होतात आपले उन्हाळ्यातले अ, मार्च-एप्रिलमध्ये. मग चांगले गहू वगैरे बनवून ते भाऊच्या नणंदांसाठी बनवायचं. चीक वगैरे बनवायचा, कुरडई बनवायची, पापड्या बनवायच्या, उपवासाचं बनवायचं, शेवया बनवायच्या आणि मग आमरस वगैरे मोठमोठ्या पार्ट्या, नॉन-व्हेज वगैरे होत असेल, नॉन-व्हेज नंदा खाणारे असतील, तर नॉन-व्हेजची पार्टी. अ, आत्ता एवढ्यात मला आलेला अनुभव. अ, माझ्याकडे एक आपल्या कार्यक्रमामध्ये सांगायला काही हरकत नाही. आमच्या शेतामध्ये काळ्या हळदीचं उत्पादन झालं होतं आणि माझ्याकडे 2-3 कस्टमर आले. त्यातले एक वेल एज्युकेटेड सायंटिस्ट ज्याला की त्या हळदीविषयी भरपूर काही माहिती आहे. जेव्हा आम्ही ती टेस्ट सायंटिस्ट म्हणजे केमिकल टेस्ट करून घेतली, तर त्यातल्या एका सायंटिस्टनी मला सांगितलं, की मला पाहिजे हळद आणि तेही एका 2-3 महिन्यांनी फोन केला आता 15 दिवसापूर्वी आणि मग ते मला म्हटले, "माझ्या पत्नीला आणि माझ्या आईला आणि वडिलांना ह्या विषयी जे काही आध्यात्मिक महत्त्व आहे, ते तुम्ही समजून सांगा." आणि मला तर तुम्ही सांगितलेच किंवा मला बऱ्यापैकी माहिती आहे. अट्रॅक्शन किंवा त्याच्यामध्ये जी काही एनर्जी असते असं म्हणून. मग नंदेला आणि सासूबाईंना सांगितल्यानंतर मला 2 दिवसांनी त्यांचा फोन आला, की कसं आहे माहिती आहे का मॅडम, आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल ही. उन्हाळ्यामध्ये सगळेजण सुट्टीला येतात. तर मला 3 मुली आहेत. सासूबाईंनी सांगितलं मला 3 मुली आहेत आणि ह्या तिघी पण बाहेरगावी असतात. एक नाशिकला असतं, एक कोण पुण्यात असतं आणि एक मुंबईला असतं आणि माझी सून आणि मुलगा सुद्धा बाहेरगावी असतो. तर सगळे नोकरीला आहेत. सगळेजण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्यांचा नॉन-व्हेजचा प्लॅन असतो. प्रत्येकाच्या आवडीनुसार मला त्यांना नॉन-व्हेज बनवून द्यायचं असतं. हे दर उन्हाळ्यात ठरलेलं आहे आणि ह्या पार्ट्या द्याव्याच लागतात आम्हाला. हे करावंच लागतं. जी मुलगी त्या-त्या वेळी येईल त्या-त्या वेळेला. मग 1 महिनाभर तरी मला ते काय अ, हळद वगैरे घेऊन जाणं शक्य होणार नाही. तर त्यांना सांगितलं होतं मी, कमीत कमी 40 दिवस किंवा 21 दिवस मला नॉन-व्हेज खाणं टाळावं लागेल. या गोष्टीवरून हे सगळं मला तुम्हाला सांगावसं वाटलं, की आई किंवा भावजई मग किंवा नणंद हे नातं असं असतं, की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये टिकवायचं असतं. आवडी-निवडी सांभाळायच्या असतात. मी असंही नातं पाहिलंय, की अ, हिच्यामुळं खूप भांडणं होतात आणि खूप पराकोटीला ही भांडणं गेलेली आहेत. कारण त्यांच्या नणंद आणि भावजईमधला जो दुवा असतो, ही भांडणं कशी लागतात? किंवा ह्या गोष्टींचा आपल्या म्हणण्यावर परिणाम कसा होतो? मी माझ्या परीने सांगते, तुम्ही तुमच्या परीने थोडंसं समजून घ्या, की बायकोने काय घडलं सांगितलं किंवा नवऱ्याला, तर नवरा हा नंदेला सांगत असतो, की तुझ्या बाबतीत ही असं म्हणत होती बरं का. नवरा हा असा व्यक्ती आहे, त्याने हे काही गोष्टी सांगायच्याच नसतात, मनात ठेवायच्या असतात. तो दुवा आहे. ह्याने जर सांगितलं नंदेला, की तुझ्याविषयी मनीषा असं म्हणत होती. अ, मनीषाने असं-असं सांगितलं मला तुझ्याविषयी. असं खरंच घडलंय का? ती लगेच म्हणणार, "खरंच का? थांब मी फोन करते आणि विचारते." का झालं. सुरुवात हं. तिनी लागली. मग जरी अ, नणंदेने जरी काही सांगितलं नवऱ्याला, "अगं मनीषा, हिने माधुरीने असं-असं सांगितलं बरं का." "हो का? हं. मी कधी तसं म्हटलं नाही." मग तिने, "थांबा मी फोन करते." मग तो जरी लगेच तिथं म्हटला, "नको, नको फोन नको करू." अगं सांगितलंय मला सांगितलं तिच्या मनातलं. तू नको असं काय करू किंवा नाव घेऊन नाही सांगितलं किंवा मनात ठेवलं, तर इथं वाद वितंड होणार नाही आणि गैरसमज होणार नाहीत. आणि जर एखाद्या गोष्टीचा गैरसमज झालाच, तर मी तर म्हणते लिहून ठेवायचं. भाऊजाई या नात्याने आपण नंदेविषयी काही गोष्टी लिहून ठेवायच्या आणि कपाटात किंवा अशा डायरीत लिहून ठेवायचं किंवा कुलपाची डायरी येते असं ठेवायचं आणि ती चावी लपवून ठेवायची. ज्या काही गोष्टी घडतील त्या लिहून ठेवायच्या नंदेविषयी आणि काहीच बोलायचं नाही. जे काही आहे ते अ, नणंद लग्न झाल्यानंतर किती दिवस येते हो? 2, 4, 8 दिवस, लयत लय महिनाभर. डिलिव्हरीला वगैरे आले तर 2 महिने.
जास्त वेळ ती काय आपल्यासोबत राहत नाही. बरोबर. मग ती तिच्या काही गोष्टींमध्ये धुंद असते. मग अशा वेळी आपण जर अ, आपल्या पतीच्या काही गोष्टी जरी सांगितल्या, तर ते आपण सुशिक्षित म्हणून एक सज्ञान नणंद म्हणून किंवा भावजई म्हणून आपण जर ह्या गोष्टी केल्या, तर नक्कीच नणंद-भावजयामधल्या वाद-वितंड हे गैरसमजुती किंवा समजुती या विकोपाला जाणार नाही. आणि तसंच हां, एक उदाहरण सांगायचं राहिलं, की अशीच एक घटना घडली, की सासूबाई जोपर्यंत आपली आई असते, अ, तोपर्यंत सगळ्या गोष्टी काही आपल्याला आपल्या आईशी शेअर करता येतात. बरोबर. आणि जर भावजई किचनमध्ये असेल, नणंद आई आणि सासू आणि नणंद जर बाहेर हॉलमध्ये काही बोलत असेल त्यांच्या पर्सनल लाईफमधल्या गोष्टी, तर बऱ्याचदा भावजईंना असा गैरसमज होतो, की माझ्याच विषयी बोलली. कधी-कधी काय वाटतं, नणंदेला वाटत असतं, की माझ्या सासरकडच्या फॅमिलीमध्ये जे काही घडलंय ते मी आईला सांगताना हे माझ्या भावजईला काही कळू नये किंवा ती ऐकल्यानंतर ती आपल्या भावाला काही सांगेल. म्हणून त्या दोघी बोलत असतात. आणि मग ते ऐकल्यानंतर किंवा ते पाहिल्यानंतर भावजईला लगेच गैरसमज होतात. माझ्याच विषयी बोलत होते. मी गेल्यानंतर लगेच बोलायचं बंद झालं. मग ही एक गोष्ट सुद्धा आपल्या मनावर एवढ्या काही गोष्टी, एवढे काही ताणतणाव, एवढे डिप्रेशन आणून देते आणि त्यावर नातं विकोपाला जातं. आणि मग लगेच तिथून हे घे, पाणी देताना आपट, चहा देताना आपट, अ, काय बोलताना, "हो का? हे घ्या, तिथं आहे ना, घ्या ना." अशा गोष्टी सुरुवात होतात आणि मग छोट्या-मोठ्या कुरबुरी या पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचतात. आणि माझी नणंद आली, नणंदेने का सासूचे कान भरले आणि सासूने मला बोललं. ह्या गोष्टी कळत-नकळत घडतात. आणि ती एक व्यक्ती हां, त्या व्यक्तीविषयी सांगायचं होतं. जेव्हा आई जर एखाद्या नंदेला म्हणजे आपली सासू जर एक्सपायर झाली असेल आणि आपली नणंद जी असेल, तर काय करायचं? नणंदेला आईशिवाय कोणी नसतं. आपण बघा वारंवार म्हणत असतो, "आई होती तोपर्यंत मी जात होते. आता आई नाही तर मी कुणाला सांगू माझ्या मनातल्या गोष्टी?" आई हे असं गणपतीसारखं मोठं काय म्हणतात ना, आपल्या सगळ्यांच्या चुका किंवा आपल्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेणारं हे व्यक्तिमत्व असतं. मग आपल्या नणंदेच्या बाबतीत जर असं काही घडलं, तर माझी एक मैत्रीण तिच्या बाबतीत घडलं. मग तिने कसं म्हणजे माझी खूप सिनियर मैत्रीण आहे. जेव्हा मी मुंबईला होते पोलीस, त्यावेळेस मी त्या एका दुकानामध्ये नेहमी जायचे फोन करण्यासाठी. त्यावेळेस पूर्वी फोन नव्हते. 2005-6 साली. मग तिथं जी ते दुकानदार मालक होती, ती माझी मैत्रीण झाली ऑटोमॅटिक हळू-हळू, हळू-हळू. कारण मी रोज जायची आणि रोज फोनवर बोलायची. ₹10-20 मी कॉइन बॉक्समधून घालवायचे आई-वडिलांशी बोलताना आणि रोज रडायची. रोज छोट्या-छोट्या गोष्टींवरून रडायची. मला तुमची आठवण येते. मला हे झालं, मला ते झालं. माझ्या मैत्रिणीने हे केलं. माझी जिवलग मैत्रीण होती. तिच्या काही-काही गोष्टी खटकायच्या मला. मग मी आईला सांगायची फोनवर, वडिलांना सांगायची. आणि मग महिन्याभरातून एकदा माझे वडील वगैरे माझ्याकडे यायचे. तर त्या ज्या मैत्रिणीने सांगितलेलं मला उदाहरण मी तुम्हाला सांगते, की तिच्या बाबतीत जेव्हा असं घडलं, जेव्हा सासूबाई एक्सपायर झाल्या, तेव्हा अ, नंदेला समजून घेणारं आपलं एक जवळीक नातं असावं लागतं. तर त्यांनी आईप्रमाणे आपल्या नंदेला माहेरचं, हक्काचं असं एक नातं दिलं. मग छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करायला लागल्या त्या, बोलायला लागल्या आणि मग ऑटोमॅटिक त्यांचं नातं आई म्हणजे भावजईने जर ठरवलं, की आपण नंदेचं पालक व्हायचंय आणि नंदेने जर ठरवलं, की आपले हे पाल्य आहे, असं जर ठरवलं, तर अ, ही नाती जपायला खूप सोपं जातं. तसंच त्या माझ्या मैत्रिणीने केलं होतं. एक काही गोष्टी घडतात आहे नंदेच्या बाबतीत किंवा आपल्याकडे येणार आहे. तर आपण आईप्रमाणे जसं तिला सांगायचं, समजून सांगायचं, बोलायचं ठरवलं, तर मनातल्या बऱ्याच काही गोष्टी निघून जातात.
नंदेने काही गोष्टी असं जर नातं टिकवत असेल, तर नंदेने काही गोष्टी सांगितल्या, तर त्या आपल्या गोष्टी मनामध्ये न राहता त्या निघून अ, जातात आणि आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होत नाही. माझा आवाज येतोय का? स्क्रीन गेली. हो, हो. येतो. आवाज एकदम क्लिअर आहे. हां. मला स्क्रीनच दिसत नव्हती. मग त्या सासू-सुनेच्या नात्यामध्ये त्यांनी खूप मोठा असा नणंद-भावजईच्या नात्यामध्ये त्यांनी खूप असा मोठा गॅप बऱ्याच वर्षापासूनचा पडलेला होता. तो त्यांनी भरून काढला आणि ती हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू ती पोकळी भरून निघाली. मग आई नसताना सुद्धा त्या भावजईने अ, माझ्या त्या मैत्रिणीने नंदेला खूप असं अ, चांगलं अ, काही गोष्टी त्यांच्या समजून घेतल्या. मग हे नातं त्यांनी भरून काढलं. नवऱ्याच्या बाबतीत जरी आपल्याला घडत असेल, तर मी आवर्जून सांगेन, की आपल्या पतीला नणंदेविषयी बोलताना खूप गोष्टी अवेअरनेस मनात ठेवून सांगाव्या आणि अ, हे करावं. मी तर म्हणते अ, नवऱ्याला माहेर असतं का हो? नसतं. नवऱ्याला कोण सांगणार आहे? बायकोच सांगणार आहे काही गोष्टी, ज्या काही तिच्या मनात असतील छोट्या-छोट्या गोष्टी आणि बहीण पण कुणाला सांगणार आहे? भावालाच सांगणार आहे. मग नवरा हा असा व्यक्ती असतो किंवा पुरुष हा असा व्यक्ती असतो, की तो अ, बायको आणि नणंदेमधलं गोड नातं, म्हणजे नणंद-भावजईमधलं गोड नातं टिकवायचा मधला एक हे असतो, दुवा असतो. मग या तिघांनी आपल्या ठिकाणी राहून हे नातं टिकवायचं असं मला वाटतं. अ, सावंत मॅडम, स्नेहा सावंत मॅडम, तुमचे व्हिडिओ बंद करा. आणि इथून पुढे मला असं वाटतं, की भाऊ-भावजईच्या नात्यामधला अ, भाऊ नणंद भावजईचं नातं टिकवायचं असेल, तर भावजईने कधी-कधी उगाच अ, खोटं बोलून, गोड बोलून हे नातं टिकवावं. म्हणजे अ, ह्या गोष्टी काही घडत नाहीत. आणि अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या, तर अधून-मधून त्या वाचत जायच्या. जर खरंच नणंद भावजईच्या नात्यामध्ये काही गोष्टींचा दुरावा असेल तर. मग ह्या अशा काही गोष्टी लिहिलेल्या गोष्टी वाचल्या, तर मग ऑटोमॅटिक आपल्याला आठवतं, की अरे, किती छोट्या-छोट्या गोष्टींवरून मी मनात राग भरून घेतला होता. किती छोट्या-छोट्या गोष्टींवरून मी चिडत होते आणि उगाच ताईंशी म्हणजे नंदेशी वाद घातला किंवा बोलले आणि आता तर आपण अवेअर झालेलो आहे. तर मग आपण क्षमाशील म्हणजे समोरच्याला क्षमा कशी करायची, हे तर आपल्याला कळलंच आहे. त्याच्यासाठी आपण लिहायचं आणि निगेटिव्ह गोष्टी ह्या पॉझिटिव्हमध्ये लिहिताना म्हणजे माफ करण्याच्या गोष्टी ह्या ग्रॅटिट्यूडमध्ये जर लिहिल्या, जसं आपण निगेटिव्ह गोष्टी बोलताना अफर्मेशनमध्ये कन्व्हर्ट करतो, तसंच अ, माफ करण्याच्या गोष्टी ह्या पॉझिटिव्हमध्ये म्हणजे ग्रॅटिट्यूडमध्ये लिहिल्या, तर आपलं बऱ्याच आपल्या मनावरचे ओझे कमी होतात आणि या गुंतागुंतीचा जो प्रवास आहे, तो सरळ मार्गी होण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा होतो. एक पोलिस स्टेशनला एक घटना घडली होती. 2 मिनिटात सांगते. मग आपण ध्यान करूया. 3 2 मुली होत्या. म्हणजे 2 नंदा होत्या एका अ, मुलीला आणि तिला 2 दीर पण होते आणि तिघं वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. परंतु सासूबाई नेमक्या ह्या हिच्याकडे राहायच्या. मग जी 2 नंबरची जी सून होती तिच्याकडे राहायच्या आणि तिचं आणि अ, सासू-सासरे
नवरा कामाला जायचा आणि ही पण नोकरीला जायची. तर मग मुलं कोणत्याही मी त्या दिवशी सासूविषयी तुम्हाला सांगितलं. तर त्या मुलीला वाटत असतं म्हणजे तिला वाटायचं सारखं, की माझ्या मुलांना जसं माझी सासूबाई सांभाळते वगैरे, तसं अ, पगार आल्यानंतर ती सासूकडे द्यायची. मुलाचाही पगार आल्यानंतर सासूकडे द्यायची. कारण सासूबाई खूप स्ट्रिक्ट होत्या. आताच्या सुना तेवढं नाही करत किंवा कोणी नाही करू शकणार. पण ज्या अ, खरंच कुटुंब टिकवणाऱ्या पूर्वीच्या ज्या सुना होत्या किंवा आहेत, त्या अजूनही सासू-सासऱ्यांना तेवढंच मानतात आणि मुलंही तेवढंच आई-वडिलांना रिस्पॉन्स किंवा काय म्हणतात ना, प्रेम देतात आणि आलेला पगार आई-वडिलांच्या हातात देतात. मग बाजार आणण्यापासून, कपडे घेण्यापासून किंवा पाहुणे-रावळे आल्यानंतर नवीन काही गोष्टी करायच्या किंवा काय कपडे-लत्ते घ्यायचे असेल, तर हे सासूबाई करायच्या तिच्या. तर तिच्याही काही गोष्टी इव्हन तिला ते सासूचं नातं एवढं जड व्हायला लागलं होतं तिच्या मनावर, की इव्हन पिरियड्समध्ये पॅड आणण्यासाठी, सॅनिटरी पॅड आणण्यासाठी सुद्धा सासूकडे पैसे मागावे लागायचे. मग त्या गोष्टींवरून ती सासू त्या सुनेला थोडंसं बोलायची. एवढे पॅड लागतात का? प्रत्येक महिन्याला 1 बॉक्स लागतो. असं कुठं असतं का? मग कपडे वापरायला काय होतं? अ, असंच का होतं? तसंच का होतं? बऱ्याच काही गोष्टी. पण जी वर्किंग वुमन आहे, तिला कळतं, की आपल्याला आपला या 4 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला किती त्रास होतो किंवा आपल्याला त्या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण जेव्हा आपले 4 दिवस घालवतो, तर आपल्याला काय म्हणजे इंटरनल आपल्या बॉडीमध्ये काय म्हणतात ना, हार्मोन्स चेंज होत असतात. हे त्या सासूला नाही कळत त्यावेळेला. मग त्या काळामध्ये जर चिड झाली, हार्मोन्स इम्बॅलन्स झाले, तर सगळा राग हा नवऱ्यावर निघतो. आणि मग अशा काही गोष्टींना अ, त्या मुलीला त्याच्यातून सामोरं जावं लागत होतं. तर कधी-कधी अ, तिला मैत्रिणींकडून किंवा आईकडून किंवा दुसऱ्यांकडून पैसे मागावे लागत होते. पण तिची नणंद एवढी चांगली होती, की एकच नणंद आणि तिचं एक खूप चांगलं नातं होतं. 3 भावांनी 3 बहिणी वाटून घेतल्या होत्या. तुम्हाला वाटेल का आत्ताच्या काळामध्ये असं काही व्हावं? तिघही भाऊ होते, चांगले नोकरी करणारे. भावजया चांगल्या काही हाउसवाईफ होत्या. ही तर नोकरी करणारी होती. परंतु आई-वडील हिच्याकडे असल्यामुळं आईने सांगून दिलं होतं, की या तिन्ही बहिणींचं तिघा भावांनी वाटून घ्यायचं. वर्षाकाठी जे काही भाच्यांचं करावं लागतं, कपडे-लत्ता म्हणा, तिच्या बाबतीत बहिणीच्या बाबतीत जे काही होईल, आडी जे काही लागेल, हे तुम्ही बघायचं, असं बहिणी वाटून दिल्या होत्या. मग सासूबाई हे हिच्याशी वागते, हे तिच्या नणंदेला सांगायचे. मग नणंद कळत-नकळत महिन्यातून का होईना 2 महिन्यातून एकदा फेरी मारायची आणि ती नणंद जी आहे त्या भाऊजाईला बऱ्याच काही गोष्टी पुरवायची. "वहिनी हे घे तुझ्यासाठी." म्हणजे आवर्जून नाही, पण जाणून-बुजून का होईना. "वहिनी हे घे तुझ्यासाठी लागतं ना." आणि मग तिने एक वेळेस काय केलं होतं त्या नंदेने, तिने पोलिस स्टेशनला जेव्हा आली तेव्हा ही गोष्ट सांगितली, की "मॅडम माझ्या बाबतीत हे घडलंय. तुम्हाला खरं वाटेल का? मला सॅनिटरी पॅड घेण्यासाठी मला वाद घालावा लागतो. पैसे मागण्यासाठी वाद घालावा लागतो." मग माझी नणंद जेव्हा सासूविषयी, नवऱ्याविषयी कंप्लेंट देताना नणंद सोबत आली होती. म्हणून मी तुम्हाला सांगते, की नणंद म्हटली, "माझी आई अशीच आहे. तिला किती वेळा समजून सांगितलं, ती नाहीच समजून घेत." कारण ती तिच्या काळात असं नव्हतं. पण तिला आता छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आता माझी मुलगी पण मोठी झाली म्हणजे तिची सून आहे. तिची मुलगी सुद्धा मोठी झाली, किशोर वयात आली. तिला सुद्धा पिरियड्स वगैरे येतात. मग तिला सुद्धा पॅड्स लागतात, आणावं लागतात. मग ह्या गोष्टी मी कसं सांगू? मी छोटे-छोटे पैसे पगारच पूर्ण द्यावा लागतो, तर मग मला ते काढून नाही घेता येत. मग मुलीच्या बाबतीत पण ह्या गोष्टी घडतात आणि मुली समजून घेत नाहीत. मग हे वाद विकोपाला गेले आणि पोलिस स्टेशनला आले. तक्रार देण्यासाठी नणंद पण आली. तर एका कंपनीची अ, घरोघरी बघा सॅनिटरी पॅड देण्यासाठी बऱ्याचशे अ, लेडीज येत असतात बॅगा घेऊन मार्केटिंग करणाऱ्या. तेव्हा त्या नणंदेनी खूप सारे म्हणजे 10 एक पॅकेट तरी तिने घेतले होते आणि त्या भाऊजईला आणि भाचीला ते आणून दिले होते आणि मग तिने ते कपाटात ठेवले होते, की जिथं त्याला कुलूप लावून ठेवलं, की जेणेकरून हे कुणाला दिसू नये.
की मी हे एकदम आणलेत कुठून किंवा माझ्याकडे कसे आले आणि तरी पण दर महिन्याला जेवढे सॅनिटरी पॅडसाठी लागणारे पैसे तरी पण भाऊजाई ही घेत होती आणि ते घेण्यासाठी नणंदेने सांगितलं होतं आणि त्या गोष्टीवरून वाद झाला होता म्हणून तक्रार देण्यासाठी आली होती आणि नवराही ते समजून घेत नव्हता आणि आईला समजून सांगत नव्हता. ह्या गोष्टींचा अ, खूप विकोपाला गेल्या होत्या. म्हणून ही घटना माझ्या लक्षात राहिली होती. म्हणून मी तुम्हाला सांगावीशी वाटली. तर असंही जर आपलं नातं असेल, नणंद-भावजईशी आपण कुणाच्या नणंदा असेल, तर नक्कीच एक काय म्हणतात ना, बहीण म्हणून समजून घ्या आपल्या भावजईला आणि तिच्याविषयी जे काही छोट्या-छोट्या गोष्टी असतील, तर सोडून द्या, माफ करा आणि आपलं नातं एकदम चांगलं असं टिकवा. भावजईने सुद्धा आपल्या अ, नणंद भावजईच्या नात्यामध्ये खूप असा चांगला अ, वेगळं वळण देऊन आपल्या नंदेला जेव्हा केव्हा येईल, ती काय रोज आपल्याशी राहण्यासाठी येत नाही. अ, वर्षाकाठी कधी-कधी 2दा येते. आता माझ्या भावाचं लग्न झालंय. आम्ही फक्त वर्षातून 2दाच माहेरी जातो नोकरीमुळे. पण माझ्या बाकीच्या बहिणी दोन्ही बहिणी जातात मधून-मधून. पण मला ते जाणं शक्य होत नाही. एकदा रक्षाबंधनला आणि एकदा भाऊबीजेला. रक्षाबंधनला मी जातच नाही. म्हणून मी यात्रेच्या वेळेस जाते. कारण मी बरेच वर्ष भावामध्ये आणि माझ्यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टींचं हे होतं माझ्या लग्नापासून. कारण माझं लव्ह मॅरेज. म्हणून मग त्याला बऱ्याच काही गोष्टी खटकत होत्या म्हणून मी त्याला 10-12 वर्ष झाले राखी काही बांधत नाही. परंतु आम्ही खूप चांगल्या प्रेमाने वगैरे बोलतो. जेव्हा राखी पौर्णिमा येईल, त्यावेळेस मला नेमकं खटकतात त्या गोष्टी, त्याच्या आठवतात. म्हणून मी काही राखी बांधत नाही. म्हणून मी माहेरी फक्त 2दाच जाते. कधीतरी आई-वडील आजारी वगैरे असतील किंवा काही असे उत्सव, इली, यात्रा, लग्न वगैरे असेल, तरच जाणं होतं ना. अदरवाईज मला आठवत नाही मी 2 वेळापेक्षा किंवा 3 वेळापेक्षा माहेरी जास्त गेले. तर माझं आणि माझ्या भाऊजाईचं तेवढं नातं नव्हतं आणि नंतर काही कारणास्तव ती निघून पण गेली माहेरी. त्याच्यामुळं आता आई आणि माझं नातंच तेवढं आम्ही टिकवतो. आणि काय म्हणतात ना, रोज दिवसातून 4 वेळा का होईना आई फोन करते. मला फोन करणं शक्य होत नाही कामाच्या ह्याच्यामध्ये. असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असेल, कुणाच्या होत पण नसेल. पण आईनंतर कुणाला आई नसेल, तर आईनंतर खूप जवळचं नातं हे आपल्या आपल्या वहिनीशी असतं. इथून मागे जरी नसेल, तर आपल्याला माहेरपणासाठी जाण्यासाठी एकमेव असं नातं असतं, की आपण आपल्या भावजईशी जर प्रेमाने राहिलो, काही गोष्टी तिच्या निगेटिव्ह गोष्टी सोडून दिल्या, तर आपल्याला ते अ, जगायला खूप सोपं जातं. तर चला आपण आता ध्यान करूया. स्क्रीन दिसते? हो. हो,
होत नाही. सॉरी मॅडम, तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करा. आवाज येते म्युझिकचा? नाही येत. चला आता आपण मेडिटेशन करूया. कोणी झोपून ऐकत असेल तर उठून बसा. कोणी खुर्चीत बसलं असेल तर पायाची घडी घाला. हात आकाशाच्या दिशेने. डोळे सावकाश बंद करायचे. आपल्या समोर आपला आरसा आहे आणि आपल्या आरशामध्ये आपण पाहून बोलत आहोत. स्वतःशीच बोलत आहोत, स्वतःला फॉरगिव्ह करत आहोत. चला श्वास घेऊया. सावकाशपणे सोडूया. आपल्या नाकाच्या समोर अप्पर लिप्सवर श्वास घेताना आणि श्वास सोडताना येणाऱ्या फिलिंग्सकडे लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वास घ्यायचाय. पुन्हा एकदा सोडायचाय. सोडत असताना आपण आपल्या मनावरचे, शरीरावरचे ताण, तणाव हे बाहेर टाकत आहोत हे फील करायचंय. आपण आपल्या डोक्यातील जुना कल्पना, जुने विचार हे बाहेर काढून टाकतोय, फेकून देत आहोत. असे फील करायचंय. आपण आपल्या डोक्यात एक बटन आहे मध्यभागी, ते दाबून धरले. त्याच्यामुळे आपण आपल्या डोक्यातून खोलवर पाहत आहोत. स्वतःशी बोलत आहोत. चला
सकारात्मक विचार आणि भावनांना आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये रेकॉर्डिंग करूया. वारंवार स्वतःशी बोलायचंय, मी सोडण्यास तयार आहे. मी माझे सर्व ताणतणाव सोडत आहे. मी सर्व भय सोडून दिले आहे. आणि आपण आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये, ह्या प्रक्रियेमध्ये शांतता अनुभवायची आहे. आजूबाजूला, मनामध्ये, हृदयामध्ये, आपल्या मेंदूमध्ये मी शांतता अनुभवत आहे. वारंवार या अफर्मेशनची पुनरावृत्ती आपल्या बोलण्यामधून, वागण्यामधून करून दाखवायची आहे. मी फक्त आणि फक्त शांतता उपभोगत आहे. आज दिवसभर जेव्हा जेव्हा तुमच्या मनात कठीण विचार येतील, तेव्हा आरशासमोर जा किंवा बॅगेमध्ये छोटा आरसा ठेवलाय, त्या आरशाशी बोला. त्याला समोर घेऊन स्वतःचा परिचय करून द्या, की मला मी माझ्यातील निगेटिव्ह गोष्टी सोडण्यास तयार आहे. माझ्यातील राग, नंदेविषयीचा द्वेष हा मी काढून टाकला आहे. फील करायचं तुमच्यामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. तुम्ही शक्तिवान आहात. आपण बऱ्याचदा अनुभवतो, ह्या 4 गोष्टींमुळे आपण आपल्या जीवनामध्ये समस्या वाढवून घेत असतो. त्या 4 समस्या, टीका, भीती, अपराधीपणा आणि कधीही पूर्ण न होणारी इच्छा म्हणजे असंतोष. या गोष्टींमुळे मी खूप समस्या वाढवून घेतल्यात. त्या मी आज सोडून दिल्या आहेत. सोडून दिल्या आहेत. तुमच्या वहीमध्ये, जर्नलमध्ये हे आज लिहून काढा. वारंवार पॉझिटिव्ह अफर्मेशन दोहरा, की मी ओपन अँड रिसेप्टिव्ह आहे. आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह. मी खुल्या मनाची आणि सामर्थ्यवान आहे. मी जाऊ देऊ शकते. मी फॉरगेट करू शकते. माझ्यासाठी हे नवीन दार उघडलेलं आहे. उत्कृष्ट उपचारांचे इथून पुढचे दिवस माझ्या लाईफमध्ये आलेले आहेत. आपण आपल्यामध्ये असलेल्या सर्वोत्कृष्ट, अविश्वसनीय क्षमतांबद्दल नवीन काहीतरी शिकण्याची ही प्रक्रिया चालू आहे. आपण या प्रक्रियेमध्ये प्रवेश करत आहोत, उपचार करत आहोत, अशी कल्पना करायची आहे. कारण आपण ह्याच्यातून बरं होण्यासाठी
बाहेर पडण्यासाठी सर्व वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्यापैकी काहींची शरीरे शरीरामध्ये एवढे आजार आहेत की ते उपचार शोधण्यासाठी प्रवेश करत आहेत. काहींच्या हृदयाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. तर काहींच्या मनाला उपचार करण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही तुमच्यावरचा आत्मविश्वास वाढवत आहात. आज आपण स्वतःवर आदराने कृतज्ञतेने भरपूर अशा करुणेने प्रेम करायला शिकत आहात, शिकला आहात. तुमचे शरीर, मन, आत्मा हे चमत्कार आहे, त्याचे कौतुक हे तुमच्याकडून केले जात आहे. आपल्याकडे जे काय आहे आनंदाने मिळत आहे त्यातून ओतू जाऊ देऊ नका. जोपर्यंत आपण आपली स्वतःची संमती स्वतः कार्य करत नाही तोपर्यंत आपण स्वतःवर खरोखर प्रेम करणे अशक्य आहे. जर एखाद्या नात्यामध्ये कटुता असेल त्या नात्याची पायरी थोडीशी बाजूला ठेवून दुसऱ्या पायरीवर पाय ठेवा. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपण कोण आहोत याचं प्रतिबिंब असतं. तुमच्या आयुष्यातील लोकांपैकी जे तुमच्यासाठी सर्वात चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे, ते गुण तुमच्यामध्ये आहेत का? असतील तर बाजूला करा. स्वतःमध्ये जाणून घ्या की तुम्ही टोकाच्या केंद्रस्थानी आहात आणि त्याची तुम्हाला आता खूप भीती वाटत आहे. पण तुमच्यामध्ये शक्तिशाली अशी ताकद आली आहे आणि सहजतेने तुम्ही व्यक्त होऊ लागला आहात. मध्याह्न चालू आहे बरं का. जेव्हा तुम्ही रागवलात तशा शेजारच्यांना सगळ्यांना कळतं की तुम्ही रागवलात. पण तुमच्यातलं बाळ हे आनंदी असतं. मग तुम्ही त्या बाळासारखं हसायचंय, बोलायचंय, हसण्याची खोली उघडून बघायचंय. झोप लागत नाही तिथं बसायला ते हे करायला. सोडून द्यायचंय.
तुम्ही स्वतः द्वेष करता आणि द्वेषाची जबाबदारी घेता. त्यापेक्षा प्रेम करा आणि ओसंडून इतरांना वाहून प्रेमाने आपल्यातलं प्रेम ओसंडून वाहतंय असा विचार करून सर्वांवर प्रेम करा आणि स्वतःवरही प्रेम करा. अधूनमधून श्वासावर लक्ष ठेवा. वारंवार म्हणा, माझं स्वतःवर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे ना. मी माझ्या स्वतःच्या प्रेमास पात्र आहे. ते मी आता अनुभवत आहे. मी सर्व परिस्थितींना तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. मला आता स्वतःला चांगलं वाटू लागलं आहे. तसा मी निर्णय घेतला आहे. मी स्वतःच्या प्रेमास पात्र आहे. मी माझ्यातील शक्ती स्वीकारली आहे आणि तिचा वापर करत आहे पुरेपूर. मी माझ्या दोन्ही पायांवर उभी आहे. मी कुणावरही डिपेंड नाही. मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारली आहे. माझा आत्मविश्वास जास्त आहे. कारण तो मी कोण आहे याचा आदर करते म्हणून. माझे जीवन दिवसेंदिवस अधिक विस्मयकारक होत आहे. मी खूप लहान किंवा खूप जास्तही अ, मोठी नाही, की मला स्वतःला कोणासमोर सिद्ध करण्याची गरज नाही. मी स्वतःला माफ करत आहे. स्वतःचं नाव घेऊन बोलायचंय. प्रिय मनीषा, प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक यू. मी माझ्या नंदेला देखील माफ केलं आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची सर्वोत्तम भेट स्वतःला दिली आहे. गिफ्ट मला मी दिलंय. म्हणून मी बऱ्याच गोष्टींसाठी स्वतःला माफ करत आहे.
यापुढे मी माझ्यात प्रेम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे परिपूर्ण होण्याची वाट मी पाहत आहे. कारण ध्यानातून या सर्व गोष्टी मी करत आहे.